मम्मीने सकाळी सकाळी तुरीच्या कालवणाचा कुकर लावून दिला आणि मला सांगितली तू एवढी भांडी घासून घे, एवढं किचन साफ करून घे. आणि आता मला हे सगळं करायचं. याच्यानंतर मला आंघोळीला जायचं आहे. नाश्ता वगैरे सगळ्यांचा करून झालाय. आज संडे आहे आणि झाडांना तिने पाणी घातलंय. बघा ना, इतके भारी हिरवे हिरवे गार झाडं दिसतात. काय सांगू तुम्हाला, भारी ना. आता पहिली ही भांडी मला लावायची आहेत आणि जे कोणी माझं पहिल्यापासून ब्लॉग्स बघते त्यांना माहिती आहे की मला भांडी लावायला आवडत नाही. पण चला, आता काम सांगितले असं करून घेते. मम्मी कपडे धुते. आवडते. खूप गरम होते. पावसाळा सुरू झालाय की नाही झालाय हेच कळत नाही अजून तरी. आणि येस, मी इंट्रोडक्शन करायचंच विसरून गेले. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. येस, ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आता मध्येच कुकरची शिट्टी वाजेल, माझा आवाज तुम्हाला परत डिस्टर्ब होईल, तो नक्की पहा. सो येस, माझं सगळं आवरून झालेलं आहे. आधी मी भांडी इथे ठेवलेली, नंतर ती सगळी इकडची भांडी लावली आणि मग ती भांडी याच्यात ठेवली. आता मी पटकन आंघोळीला जाते कारण खूप चिकचिक चिकचिक झाली ना. कसं तरी झाले. चला आंघोळीला जाते. थांबा तुम्ही. हे बघा, आंघोळ झाली आहे. कॉटनचा शॉर्ट कुर्ता आहे, तो घातलाय. खूप भारी वाटतंय ना कॉटनच्या कपड्यांनी. खरंच खूप भारी वाटतं. माझे आंघोळ जरी सगळं झालं पण तरी सुद्धा त्या कुकरच्या शिट्ट्या काही अजून संपलेल्या नाहीयेत. मम्मीने आय डोंट नो, तुरीची डाळ सगळ्यांना माहितीये, पण तुरीचं ते तूर असते, अख्खी तूर असते, तर त्याचं कालवण आमच्या गावी करतात. खूप लोकांच्या गावी करतात की नाही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण मला खूप आवडतं तुरीचं वालाचं कालवण. मला एक्स्ट्रीम प्रचंड आवडतं. हे चॉकलेटी रंगाचं बनतं. याचं जे कालवण बनतं ते थोडंसं चॉकलेटी रंगाचं असतं. सो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मम्मीला म्हणते मी की तुम्हाला भाकरी करून दे, मी भाकरी भाजून टाकते म्हणजे पटकन एक एक काम होईल. आज आशुतोष तर गेलाय त्याच्या फ्रेंड सोबत बाहेर. सो मी विचार करणार होते फिश करायला आमच्या दोघांसाठी. पण आता काय, पप्पांनी पण माळ घातली. तुम्ही सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ पाहिला की नाही आय डोंट नो. मी माझ्यासाठी एक मस्त ऑमलेट काढणार आहे आणि भाकरी आणि ऑमलेट खाणार आहे. सो बघू आता मम्मी काय बोलते काय नाही. हे बघा ना, हे छोटे छोटे तांदूळ आहेत. हे इंद्रायणी तांदूळ आहेत. इतके टेस्टी आहेत ना. म्हणजे मला ह्या तांदळाचा भात खूप आवडतो आणि ह्या तांदळाचा भात मी आज काय लावते कारण माझा भाऊ नाही, त्याला चिकट भात आवडत नाही. मला चिकट भात आवडतो. याच्यात थोडेसे खडे आहेत तर ते एकदा बघून घ्यायला लागतं कारण हे गावावरून आणलेले आहेत. पण इतकं हेल्दी तुम्हाला काय भेटणार आहे ना, ऍटलिस्ट ते पॉलिश केलेल्या तांदळांपेक्षा तर बरंच. आणि खूप खूप टेस्टी लागतं. इतकं भारी. म्हणजे हा भात कुकरला लावला ना, सगळ्या घरात वास सुटतो, कळतं की इंद्रायणी भात केलाय. मम्मीला म्हटलंय की तू मला भाकरी करून दे, मी तव्यावर पटकन भाजून घेते आणि नंतर मला एक ऑमलेट टाकेल. हे बघा, ह्या त्या तूर असतात बघा, त्याचं एवढं सगळं चॉकलेटी रंगाचं पाणी वरती आलंय आणि ही ती तूर असते. माहिती आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला सगळ्यांनी. आता याला फोडणी द्यायची. शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि लाल तिखट एवढंच घालतात त्याच्यात. दुसरे कुठलेही मसाले किंवा वाटण खोबरं वगैरे असं काही घालत नाही. बाकी सगळ्या वाटणांना घालतो पण याला घालत नाही. याला आणि वालाचं कालवण एक असतं त्याला. मला खूप आवडतं. हे बघा, ही भाकरी मी भाजली आहे आणि ही भाकरी तव्यावर टाकली आहे, पण ही अशी मधून का फुगते काय कळत नाही मला. जाऊ दे. हे मम्मी हे पीठ चांगलं आहे ना ग बाई? त्या पिठाच्या भाकरीच येत नव्हते अगं, ते जुनं झालं मला वाटतं पीठ. इकडे भाताचा कुकर लावलाय. आता एवढे भाकरी आणि ना मम्मीने सकाळी शेवया केल्या त्या नाश्त्याला. तर तुम्हाला माहिती आहे की नाही काय माहिती, आमच्याकडे अशा शेवया करतात आणि त्याच्यात दूध टाकून खातात. दूध, तूप आणि साखर. चांगलं लागतं. पण मला तिखट शेवया, मम्मी त्याच्यात तिखट शेवया होतात का नाही ग? चांगलं लागतं ते पण, चांगलं लागतं. मला आता तिखट शेवया, मला आता भूक लागली. हे बघा, मी मस्त अंड्याची पोळी टाकलेली आहे, ती काढून घेतली आहे आणि मम्मीने त्याच्यात ते तुरीचं कालवण केलंय. म्हणजे एकच खाल्लं पण पोळीचं. मला गरम गरम पोळी खायला खूप आवडतं. आता मी जेवायला बसते. परत थोड्या वेळ ऋतू येणार आहे, आम्हाला 2-3 व्हिडिओ शूट करायचे. 2-3 म्हणते एकच करतो आम्ही, असं करतो आम्ही नेहमीच आहे आमचं हे. मी आता तुरीचं कालवण, हा चिकट भात आणि काय काय हे चमचा
हे घेतलंय खायला. कारण ना मला चिकट भात खूप आवडतो. मी माझा भाऊ नाहीये म्हणून स्पेशली लावला हा भात, कारण मला माहिती तो असल्यावर मला खायला नाही भेटत. कालवण पण खूप यमी झालं, खूप भारी. मी आता हे खाते आणि थोड्या वेळात ऋतू येणार आहे. रात्र ऋतूचाच कॉल येतो, थांबा जरा. ऋतू आलेले आहे. आम्ही दोघींनी इथे चॅलेंज करायचं आहे आम्हाला. त्या चॅलेंजसाठी ते केक आणून ठेवले. हा पण चॅलेंज व्हिडिओच आहे. आणि मी पण रेडी झाले. मी वरती टॉप घातलाय, खाली रेग्युलर पॅन्ट आहे ना तीच ठेवली आहे. आणि हा फोन लावलाय मी ट्रायपॉडला. अय तू अशी का उभी? आता बघा हे असं असतं, पण मला आता मोबाईल असा सेट करायचा आहे की खाली पायजामा नाही दिसणार. म्हणजे हे जे घातलंय ना प्लाझो ते नाही दिसलं पाहिजे, फक्त वरचा फेस दिसला पाहिजे. काहीच नाही, तोंड धुतलंय आणि ही लाईट लिपस्टिक होती तेवढीच लावली, दुसरं काहीच नाही लावलं. ओके, सो आता तुम्हाला हा सुद्धा पोस्ट झाल्यानंतरच दिसेल. फायनली आमच्या दोघींचा चॅलेंज झालेला आहे. त्याच्यात ह्या केकला तर कोणी हातच नाही लावला. हा केक खाल्ला. ऋतू सगळ्या प्लीज सगळ्या लाईट्स बंद कर. आणि हे बघा इकडे आमच्या दोघींची केस किती पडली आहेत, कारण आम्ही नुकतंच फक्त हे केलं. काय फक्त केस विंचरून डायरेक्ट. आणि आमचा चॅलेंज 5 मिनिटात झाला ना आपला चॅलेंज हा. येस मजा आली बघा. कसला विचार करते मग तू इंस्टाग्रामवर सकाळ दुपार संध्याकाळ आहे ना. तुम्हाला खरं सांगा मजा आहे काय पाहते ते केतन अग्रवालची केस चालू आहे ना, ती सिया आणि केतन. सिया, अगं ती सिया गोयल ना. बघ माझ्या मम्मीला सरनेम पण लक्षात येतो. ती तेच बघून मी मम्मीला म्हटलं अगं मम्मी ते एवढं बघत नको जाऊ, मला ना ते एकदम निगेटिव्ह फील व्हायला लागले. अगं इतकं बघती दिवस मात्र ती तेच बघत चाललीये. तिला म्हणजे असं झालं, ती किती दुःख झालं असेल त्याच्या आईला नेन ते, तिला त्याच पडलंय. मी म्हटलं अगं बाई नको बघू, मला बघून ऐकून दुःख व्हायला लागले. मम्मी तू बघत नको जाऊ, तू दुसरं काहीतरी बघत जा, जरा देवाचं ऐकत जा, हरिपाठ वगैरे करत जा. कळलं तुला? सारखं निगेटिव्ह बघितलं ना परत निगेटिव्ह फील होतं. हो तसंच. तुझं काय बोलणं याच्यावर? कोण कशावर? चेतन अग्रवाल केतन केतन अग्रवाल आणि सिया गोलच्या केसवर काय बोलणं तुझं? तिला ढकलून द्यावं माझं तर म्हणणं. शेवटी ज्यांनी जे केलं त्याला ते म्हणजे त्यांनी ते भोगलं पाहिजे. तिचे पप्पा स्वतः बोलताय की तिला ढकलून द्या. तिचे आई वडील स्वतः बोलताय ढकलून द्या, पण ते असंच बोलत असतील मला असं वाटतं. शेवटी त्यांची मीडियाचा पॉवर असं गेन करण्यासाठी, सिंपती गेन करण्यासाठी. आपल्याला कळेल आता काय होतंय, पण त्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे, जे आहे ते आहे. आता काय शिक्षा झाली पाहिजे, केली पाहिजे. कारण एखाद्याचा मुलगाचा आई वडिलांना किती दुःख आहे ना, ती मस्त मजा करत असेल. काय मजा जेलमध्ये, काय मजा जेलमध्ये मजा आहे ना. आता कसं नाही ती आता जेलमध्ये ती आणि तिचा बॉयफ्रेंड ढकलत असेल. आता ते मजाच करतात ना. मजा करत असेल ते. मम्मी तू हे बघणं कमी कर. ते मजा करू नाही तर काही करू, पण तू बघणं कमी कर. आता आपण खूप पाहिले, आपल्याला ना एक गोष्टीचं नॉलेज येण्यासाठी पाहणं गोष्ट वेगळी, सारखी तीच गोष्ट पाहणं वेगळी. कळलं का तुला? आपल्या डोक्याला हे होतं शेवटी. अगं सगळं ते निगेटिव्ह मी निगेटिव्ह नाही, पण मी कसं बघते का ठीक आहे काय न्याय मिळण्यासाठी मी अगं ते ऍट द एंड तुला कळेल काय नाही झाला. तू 4 दिवसांनी पाहिल्यानंतर तीच केस असेल तुझ्या इन्स्टाला. तिने इन्स्टाची व्हिडिओ ती बनवून टाकली. ओके मम्मी 2 मिनिटापूर्वी तुला काय सांगितलेलं? मम्मी बंद कर. तुला 2 मिनिटापूर्वी सांगितलेलं मी, तिचा व्हिडिओ बघायचा नाहीये तू आता. मग तू का बघते? काकी चला मी तुम्हाला हेल्प करते. वडापाव काकी खूप छान वडापाव बनवतात. शपथ, जगातले सगळ्यात बेस्ट वडापाव काकी बनवतात. आणि काकी आज स्पेशल माझ्यासाठी वडापाव बनवताय. ग्रेट ना. आता उठून चालली ना मी, तुझी चोरी पकडली ना. तू सारखं तोच वेळ. हा तिकडे पण बघू शकतो. काकी खरंच खूप छान वडापाव बनवतात, एकदम क्रिस्पी. आपल्याला बाईची बॉटल पण पडली रे तू. आपल्या वडापावचं पण चॅलेंज करायचं आहे, लक्षात ना. इथं खूप पोट दुखतं, एनर्जी नाही, पण ठीक आहे. चॅलेंज महत्वाचं आहे. प्लीज आम्हाला फॉलो करा guys. तू असं वाटतं तू तुझा टी शर्ट उलटा घातलं. सगळे बोलले माझा भाऊ मला उलटा शी माझी. बुबू नाही, बघूला काही फरक पडत नाही, पण ते मला पण काहीच फरक पडत नाही. तुम्हाला कुठल्या अँगल मध्ये घेतलं आठवतं ना? त्या दिवशी मी झोपले होते. मग तू काय गाणे मी टाकलं ग बस तू शॉर्ट्स मध्ये टाकलाय.
वाटतंय. मला वाटतं बुडबुडेल मला. नाही नाही, मी दादा मला बोलला की उलटा टी शर्ट घातलाय का. मी बोलले नाही. मग खाली मी ते केक आणायला गेली. अगं ती बाई माझी कधी बोलली नाही माझी. ती पण मला विचारत होती. तिच्या मम्मी पण बोलली उलटा नाही, तो असंच आहे यार. असंच आहे, पण तो लोकांना वाटतं की उलट आहे. आणि तुला मला हे विचारायचंय, वडापाव खाण्याच्या आधी बटाटे सोलताना कसं वाटतं? मला ना ते बटाटे ना असे मीठ टाकून खायला खूप आवडतं. तुला माहिती का गावाला तू चुलीत टाकून द्यायचे. काकी आता त्यांच्या कामाला लागले. येशू आमच्या दोघींचा एक माझ्या फोन मध्ये घे बरोबर काय शॉर्ट साठी. हा. झालं की हा डन. मम्मी थँक्यू सो मच. छान झाला. खूप मस्त झालं. बुबू कसं झालं? खाल्लं बबूने तू खाल्लंच नाही. बँड बुबूचा फोटोशूट चालू आहे. हे फोटो हा तेच ते वॉट एव्हर व्हिडिओ शूट. पण छान झालं मम्मी खूप. हा काकी गोड लागतं. छोटी प्लेट आणू ना मग. बाई पोहे करताना काढ. मग त्याला काय झालं? माझं लक्ष लोक काय आंबे खात नाही का? काय नाही चांगलं लागतंय. मम्मी स्लोमो मध्ये खाते टेस्टी आहे का. तुला तर माहिती चांगले लागतात. पहिल्या स्टेप अरे तुला पिळून दिलंय ऑलरेडी तू. की तू माझ्या कपडे आसपास आले की मला इरिटेट होतं. सुकून ना लय भारी त्यांच्या आंबे. टेस्टी शिफ्ट होणार आहे ह्यांच्या. आज आंब्यांचे आपणच त्यांचे 40 आंबे खाले असते. खूप टेस्टी. एक्स्ट्रीम गोड आहे, म्हणजे मला एवढं नॅचरल गोड पण आवडत नाही. म्हणजे मला काहीच गोड आवडत नाही. नॅचरल गोड आहे. आणि बिना केमिकलचे मेन तुमच्या बहिणीचे आहे ना. म्हणजे मावशीचे. पहिल्यांदा तेव्हा मागच्या वर्षी दिली तुम्ही हा.